केला जातोय। अजित बनवटे आपण देखील यायचं, आपला देखील सन्मान इथे केला जाईल। नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स सोमनाथ सर। धन्यवाद, थँक्यू सो मच। मॅच ऑन। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, निश्चितच हलक्या हाताने खेळतायत। मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेवरनं येतोय, पकडतोय, फेकतोय। 2 धावा इथे कंप्लीट झाल्या। सुपर 6 चा मुकाबला या ठिकाणी आपण एन्जॉय करताय। एका बाजूनं विधी 11 भावाळे बी आणि दुसऱ्या बाजूनं भूमी 11 कुंदे, या 2 संघांच्या दरम्यान सुपर 6 चा मुकाबला। प्रत्येक सामना इथून मात्र फार महत्वाचा असणार आहे। गेली 6 दिवस ज्या संघांनी मैदान गाजवलं त्या 6 संघांच्या दरम्यान बिग फाइट मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। इथून तुम्हाला संघर्ष करावा लागेल, इथून तुम्हाला प्रत्येक सामना जिंकावा लागेल। एक एक ट्रॉफीवरती नाव तुम्ही कोरलंय, मात्र चॅम्पियन पदापर्यंत धडक मारावी लागेल। इथे समोरच्या दिशेला लॉंगॉनला फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडफेक सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल। षटक क्रमांक पहिलं चालू आहे। गोलंदाजी मार्कवरनं नवनाथ मुकनेला तुम्ही पाहताय, फिरकीचा जादूगार। चेंडूवरती पकड जर तुम्ही अलीकडच्या काळात पाहत असाल तर निश्चितच नवनाथ मुकनेचं नाव अग्रगण्य घेतलं जातं। संपूर्ण परिसरावरती अधिराज्य गाजवणारी टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती टॉपमोस्ट निश्चितच टीम जी राहिली आहे, विधी 11 भावाळे बी मैदानावरती खेळतायत। हे मैदान त्यांनी अगदी रणमैदान करून सोडलंय आणि या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य त्यांनी गाजवलंय। संघ आहे विधी 11 भावाळे बी। इथे पहा फुलर लेनचा चेंडू समोरच्या दिशेला, वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला गॅदर केलं, पकडलं, फेकलं। निश्चित आपण पाहताय एकच सिंगल धावाली आहे। ठोंबरे इव्हेंटच्या माध्यमातून हा मंच उभा राहिला। या मैदानावरती संपूर्ण सजावट त्याने केली आहे। ठोंबरे इव्हेंट्स चे सर्व ठोंबरे ब्रदर्स आपण या, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। विनंती आपण यायचे, सामना सुरू राहू द्या सोमनाथ सर। धन्यवाद, धन्यवाद। ठोंबरे बंधू, आपणास विनंती आहे आपण या मंचावरती प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा सन्मान, प्रत्येक ऑफिशियलचा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत। गोलंदाज नवनाथ, इथे फुलर लेनचा चेंडू होता, इथे प्लेड ऑन, कदाचित हिट विकेट झालाय की काय, विकेट आली आहे। पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला, बॅट्समन तेजस बॅक टू द पॅव्हेलियन। सुंदर संगीत संयोजन, भरपूर समालोचन केलं, भरपूर फिरलो। या वर्षीच्या हंगामात अगदी विदर्भापर्यंत जाऊन आलो, मात्र डीजे MS वाली जी फिलिंग आहे ना, ती इथं आल्यावर जी मिळते ती फार कमी वेळा पाहायला मिळते। थँक्यू सो मच, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत, धावफलकावर 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। इथे लाईन पाहिली जाईल, चेक करतायत, वाईड लाईन वरती अगदी पाहायला मिळतीये गोलंदाजी नवनाथ मुकने। गोलंदाजीच्या क्षेत्रातला बेताज बादशाह म्हणून संबोधला जातोय। टप्प्यावरती जर आपण पाहिलं तर चांगलं नियंत्रण त्याचं सातत्यानं राहिलंय। इथे आपण पाहताय तर फलंदाजाला काही कळायच्या आत चेंडू जातोय, विकेट किपरच्या स्वाधीन आलाय डॉट। भूमी 11 कुंदे आणि विधी 11 भावाळे बी। कल्याण ग्रामीण विपक्ष भिवंडी ग्रामीण अशी मॅच, बॅटची एज, विकेटच्या मागे झेल, फलंदाज माघारी परतत असताना लागलाय दुसरा हादरा भूमी 11 कुंदे या टीमला। फलंदाज बाद। देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। सर या, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। खरं तर तीनही पंचांची कामगिरी उल्लेखनीय राहिली या स्पर्धेमध्ये आणि पंचांचा सन्मान होणं गरजेचं आहे। सन्माननीय निरंजनजी सावंत सरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय।
नासिर सिबी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सन्माननीय निरंजन सावंत सर त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. यानंतरची मॅच उमर 11 गोरेगाव वर्सेस जय हनुमान डवलेपाडा. दोन्ही इनिंग ब्रेकमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा टॉससाठी. बिग फाईट उमर 11 गोरेगाव वर्सेस जय हनुमान डवलेपाडा. दोन्ही आजूबाजूच्या गावातले संघ आहेत. चेक. सन्माननीय किरणजी कालेकर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला इंटरनेट सुविधा पुरवली आहे आणि त्यांचा देखील सन्मान इथे आपण करणार आहोत. किरणजी कालेकर साहेब आपण देखील मंचावरती या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतो. इथे मात्र झेल सुटलाय. 2 धावेंचा प्रयत्न होता आणि प्रयत्न इथे पूर्ण होणार नाहीये. 1 धाव तर प्राप्त झाली आहे झेल सुटून आणि फलंदाज धावबाद देखील होतील. सन्माननीय किरणजी कालेकर साहेब आपण या. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला इंटरनेट सुविधा पुरवली आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण या मंचावरती आपल्याला विनंती आहे. सन्माननीय मनीषजी बागळे सर समालोचक मित्र आपण या. खरं तर अतिशय चांगलं समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं. झटपट पटापट आणि सरांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय मनीषजी बागळे सर आपण झटपट या. आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. चला आज वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. या सर्वजण झटपट पटापट. इथे चांगला चेंडू आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. 2 षटकांची मॅच आहे. एव्हरग्रीन खेळाडू आपण पाहताय या वर्षीच्या हंगामात आणि अलीकडच्या काळात जर आपण पाहत असाल तर योगेश भालेकर हे नाव सर्वांच्या मुखावरती सातत्यानं राहिले. आपल्या गावच्या टीमसाठी, भिवंडी ग्रामीणसाठी, ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटसाठी भरपूर योगदान योगेश भालेकरचं राहिलंय. इथे सुद्धा मिस टायमिंग. झेलची संधी. धावतायत योगेश स्वतः चेंडूवरती जाऊन अडवण्याचा त्यानं प्रयत्न केला. झेल टिपण्यासाठी अतोनात प्रयत्न त्या ठिकाणी केले. मिस टायमिंग. 2 धावा येत आहेत. धावफलकावर जोडल्या जातील. संकेत बॅटिंग करतोय. धावफलकावर आहेत 6 धावा. फुटबॉल स्कोर तुम्हाला निश्चितच पाहायला मिळतोय. 6 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 3 बॉलवरती कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील यासाठी मात्र भूमी 11 कुंदे या टीमला फार कष्ट घ्यावे लागतील. 2 षटकांची मॅच आहे. 15 ते 20 धावा जरी पदरात असल्या तरी मॅच बनेल. स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे 6 धावा. 7 धावा 7 ऑन द बोर्ड. 7 धावा. थोडंसं अपडेट होत आहे. स्कोरबोर्ड अपडेट केलं जात आहे. इथे चांगला फिरवलाय. समोरून फिरवत असताना गती तेवढीच आहे मात्र आपण पाहताय टप्पा थोडासा आखूड ठेवला आणि सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. सन्माननीय मनीषजी बागळे सरांचा देखील सन्मान आपण मंचावरती संपन्न करतो. या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं आणि खरं तर गोरेगावकरांना आपल्या समालोचनानं ज्यांनी प्रेमामध्ये पाडलं सन्माननीय मनीषजी बागळे सरांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय अखिलभाई बुबेर यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे. योगेशचा हा चेंडू इथे पट्ट्यात आलाय. आडव्या बॅटनं दिलाय टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दे धमाका. घुमवलाय षटकार. गोरेगावकरांच्या मनावरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं आणि खरं तर आपल्या समालोचनानं आणि स्वभावानं सर्वांना प्रभावित केलं. सन्माननीय मनीष बागळे सरांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय गोड समालोचन खरं तर ऐकायला मिळालं स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचा मात्र विशेष सन्मान संपन्न झालेला आहे. त्यानंतर आणखी एक सन्मान आपण करतोय. ठोंबरे इव्हेंट्स आपण या. त्याच्या अगोदर आपण टॉस संपन्न करतोय. चला या ठिकाणी टॉस आपण संपन्न करतोय. यजमान संघ मैदानावरती नंतर खेळणार आहे. अंजुम शेख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. ठोंबरे इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर हा मंच बनवला गेला आणि खरं तर त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. अतिशय चांगला मंच आपण सजवला. हे संपूर्ण मैदान सजवलं ठोंबरे इव्हेंट्सने आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. अंजुम शेख यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय.
आणि त्यानंतर टॉससाठी यायचे उमर 11 गोरेगाव आणि ढवळेपाडा संघाचे संघनायक. आपला विनंती आहे आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी यायचे. उमर 11 गोरेगाव आणि ढवळेपाडा संघाचे संघनायक आपण टॉससाठी येणं अपेक्षित आहे. चला आपण टॉस संपन्न करतोय. उमर 11 गोरेगाव आणि ढवळेपाडा संघाचे संघनायक या ठिकाणी यायचे. टॉस संपन्न केला जाईल. सन्माननीय अखिल भाई बुबेर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉल कोण करेल हा महत्वाचा प्रश्न आहे. लाऊड कॉल करायचा. हेड आणि टेल. हा हेड असा कॉल आहे आणि टेल आलाय तर गोरेगावकरांनी टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. गोरेगाव ऑन द टॉस अँड अप टू बॅट. थँक्यू. चला शेकोटी पेटवू नका कोणी, विनंती आहे. चिंचेच्या झाडाच्या मागे शेकोटी पेटवू नका. चला तिकडून लगेच यायचंय. कोण शेकोटी पेटवते? पहा, चिंचेच्या झाडाच्या मागे कुणीही गडबड करू नका. शेकोटी जी पेटवली ती विझवा. इथे सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल चेक करतायत अंपायर, सांगतायत वाईड बॉल. इथे आपण पाहताय तर पहिल्याच बॉलवरती अवांतरची धाव आली आहे. धावफलकावरती सुरुवात झाली आहे. 12 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 14चं लक्ष आहे. माफक लक्ष जरूर दिसतंय. मात्र ही रात्र जी आहे ही काहीही बदल घडवू शकते. पलटवार होऊ शकतो. मैदानावरती आपण पाहताय 14चं लक्ष आहे आणि पहिलाच अवांतरचा चेंडू येतोय. गोलंदाज भूषण गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक पहिलं बनवायचे आहेत. 14 धावा. विधी 11 भावाळी बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुरस्कर्ते मान्यवर विवेकदादा तरे साहेबांनी प्रस्तुत केलेली ही टीम विधी 11 भावाळी बी. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहत असाल टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवणारी महासत्ता म्हणून या संघाकडे सातत्यानं पाहिलं जातं. 14चं लक्ष आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. सूरज केने आणि त्याला साथ देण्यासाठी योगेश भालेकर. चांगला टाकलाय जबरदस्त चेंडू. अशा पद्धतीनं डॉट जर येत राहिले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. भूमी 11 कुंदे हा संघ त्या दिवशीच्या नाईट मध्ये तुम्ही पाहिला असेल जबरदस्त जायंट किलरची भूमिका त्यांनी पार पाडली. या मॅच मध्ये सुद्धा जिंकायचंय. सुपर 6 मधनं सुपर 3 मध्ये दाखल व्हायचंय. या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर हा सामना अतिशय महत्वाचा आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. 14 बनवायचे आहेत. एक आली आहे धावफलकावर. अजून जर पाहिलं तर सिंगल आली आहे. 11 चेंडू 13ची गरज. गोलंदाज तयार. इथे ऑफस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा दिशाहीन
गती होती मात्र दिशा चुकीची पाहायला मिळाली. या अनुषंगाने तुम्ही पाहाल अवांतरची धाव आली आहे. धावफलकावरती एका धावेची मदत येते. स्कोरबोर्ड 2 आकड्यावरती. स्कोरबोर्ड आपण पाहिलं तर बिनबाद 2 धावा. षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. गोलंदाज भूषण, स्ट्राइक वरती सूरज केने. इथे हा पायावरती फुलटोस मिळाला. हलक्या हातानं त्या ठिकाणी ग्लान्स करत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू पार झालाय चौकाराच्या. 4 धावा. सो मच DJMS. माणसाचं आयुष्य आहे, एकदाच मिळत असतं. आयुष्यात आल्यानंतर मित्रांनो हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं. काहीतरी द्यावं, काहीतरी घ्यावं. आपण गेल्यावरही आपलं नाव कुणीतरी काढावं. दोस्तीच्या दुनियेमध्ये मित्रांनो प्रेमानं राहा, कारण तुम लाख हिफाजत कर दो, तुम लाख करो रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. लाऊड अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत. निश्चित आपण पाहिलं तर डॉट आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता. चौकार आल्यानंतर आपण पाहताय एक चांगली डिलिव्हरी भूषणच्या माध्यमातून. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहताय. निश्चितच फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता. निर्धाव आलाय. इथे समोर टप्प्यात आडव्या बॅटनं वार केलाय. फिल्डर होता मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हवेत झेपावला तरी सुद्धा हातात लाभला नाही. सरळ चेंडू सीमा पार. आलाय षटकार. धावांचं आता इथून लक्ष असेल. 2 धावा बनवा, सुपर 3चं तिकीट मिळवा. मैदानाच्या आतमध्ये विधी 11 भावाळे बी त्यासाठी प्रसिद्ध आहे. मैदानावरती समोर कुणी येऊ द्या, त्यांना परास्त करण्याची ताकद ते ठेवतायत. समोरच्या दिशेला खेळतायत. बॅक टू द बॉलर. भूषण सुद्धा निश्चितच मॅच सोडत नाही. चांगला गोलंदाज आहे आणि निश्चित आपली ताकद या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक सर. एक चेंडू शिल्लक आहे. अजूनही मॅच आपण पाहिली तर 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 14चं लक्ष. धावफलकावरती 12 धावा बिनबाद. चांगली सुरुवात, आश्वासक दमदार सुरुवात देत आहेत विधी 11 भावाळी बी संघाची जोडी नंबर 1 A1 जोडी. सूरज केने आणि योगेश भालेकर स्ट्राइक वर तयार. इथे मिस टायमिंग. पकडा झेल. संपवा सूरजचा खेळ. मात्र इथे आपण पाहताय संधी मिळाली आहे. चेंडू कॅरी झाला नाही. षटक संपले पहिलं. धावफलकावर 12. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आखरी 6 गेंदे, 2 रनों की जरूरत. 2 धावा बनवाव्या लागतील. निश्चित आपण पाहताय कालची रात्र ज्यांनी गाजवली, रातो के कातिल उमर 11 गोरेगाव. उमर 11 गोरेगाव मैदानावरती उतरण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. त्यांना फाईट करेल. आजूबाजूच्याच गावातील 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. जय हनुमान ढवळेपाडा आणि उमर 11 गोरेगाव या संघांच्या दरम्यान सुपर 6चा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. ओमसाई MTC वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय आणि त्याचबरोबर स्टार टेनिस क्रिकेट यांच्या संयुक्त विद्यमानानं हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. 2 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 6 चेंडू 2 धावा. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी काही घडू शकतं. इथे मैदानावरती कधी चित्र पालटू शकतं. कारण याच परिसरानं पाहिलंय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये 6 चेंडू आणि 1 धावेची मॅच मित्रांनो डिपेंड झाली आहे. इथे पहिलाच बॉल. दे धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भुर्र विजयी षटकार.
षटक या ठिकाणी फेकलं. 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स ज्यानं मिळवल्या तो घातक आणि तुफान गोलंदाज नवनाथ मुकणे ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. नवनाथ आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित केला जाईल. तत्पूर्वी या संपूर्ण टुर्नामेंटसाठी गेली 6 रात्री आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं, त्याचबरोबर ज्यांच्या आवाजानं या संपूर्ण टुर्नामेंटला 4